नमस्कार. चला, आज एका अशा त्रासाबद्दल बोलूया जो आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधीतरी नक्कीच जाणवला असेल. अहो, सरकारी ऑफिस आठवलं का? त्या लांबच लांब रांगा, कागदपत्रांचे ते ढिगारे आणि त्यात वाया जाणारा आपला वेळ आणि पैसा. अरे बापरे, हा अनुभव आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी घेतलाच आहे, बरोबर ना? पण आता विचार करा, याच त्रासावर एक जबरदस्त उपाय आहे. हो, खरंच, डिजिटल इंडिया मिशनने एक असा मार्ग शोधला आहे जो या जुन्या पद्धतींना बदलून प्रत्येक गावापर्यंत डिजिटल सेवा पोहोचवत आहे. तर हे कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर CSC हे नक्की आहे तरी काय? याला असं समजा की हे आपल्या गल्लीतलं एक डिजिटल सुपरमार्केट आहे. एक असं ठिकाण जिथे सरकारी आणि खाजगी अशा अनेक महत्त्वाच्या सेवा एकाच छताखाली मिळतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? याचा आवाका. म्हणजे विचार करा, एकाच CSC सेंटरमध्ये तब्बल 800 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, 800हून अधिक. चला तर मग, या डिजिटल सुपरमार्केटच्या शेल्फवर नक्की काय काय मिळतंय यावर एक नजर टाकूया. खरं तर या सेवा काही महत्त्वाच्या विभागांमध्ये विभागलेल्या आहेत, ज्या आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करतात. आपण सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या विभागापासून, शासकीय सेवा म्हणजेच G2C किंवा गव्हर्नमेंट टू सिटिझन. हा विभाग खरं तर CSCच्या कामाचा कणा आहे. यामुळे होतं काय की सरकारी कामांमधली दीर्घाई कमी होते आणि सगळ्या योजना लोकांपर्यंत थेट आणि वेगाने पोहोचतात. या विभागाचा आवाका खूपच मोठा आहे. तब्बल 159 पेक्षा जास्त सरकारी सेवा थेट CSC मधून मिळतात. म्हणजे आधार कार्डचं काम असो, पॅन कार्ड काढायचं असो, जन्ममृत्यूचा दाखला हवा असेल, रेशन कार्डाचं काही काम असेल, पासपोर्टसाठी मदत हवी असेल, इतकंच काय तर पाणी आणि विजेचं बिल भरण्यासारखी रोजची कामं सुद्धा इथेच होत आहेत. विचार करा, सगळं काही एकाच ठिकाणी. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. CSC म्हणजे फक्त सरकारी काम नाही. याचा दुसरा महत्त्वाचा विभाग आहे रोजच्या गरजेच्या सेवांचा, म्हणजेच B2C किंवा बिझनेस टू कन्झ्युमर. इथे खाजगी कंपन्यांच्या सेवा मिळतात, ज्यामुळे आपलं आयुष्य अजूनच सोपं होतं. उदाहरणार्थ, मोबाईल किंवा DTH रिचार्ज करायचंय, होऊन जाईल. फास्टॅग रिचार्ज, तेही शक्य आहे. गॅसचं बिल भरायचंय किंवा मग रेल्वे, बस, विमानाचं तिकीट काढायचंय, हे सगळं आता CSC मध्ये शक्य आहे. म्हणजे आता तिकीट काढायला शहरात जायची गरजच नाही. आणि याहूनही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक सेवा. खरं तर CSC एका मिनी बँकेसारखं काम करतं. खास करून त्या भागांमध्ये जिथे मोठ्या बँका अजूनही पोचलेल्या नाहीत, तिथे CSC पोचला आहे. या मिनी बँकेमुळे लोकांना पैसे काढण्या-भरण्यापासून ते अगदी कर्ज किंवा पेन्शनसाठी अर्ज करण्यापर्यंत सगळ्या सुविधा मिळतात. दुर्गम भागातल्या नागरिकांसाठी हा एक खूप मोठा दिलासा आहे. आर्थिक सक्षमीकरणासोबतच CSC हे शिक्षण आणि कौशल्य विकासाचं केंद्र म्हणूनही काम करतं. यामुळे तरुणांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला सक्षम करण्याची संधी त्यांच्या गावातच मिळते. ठीक आहे, तर या सगळ्या सेवांबद्दल आपण ऐकलं. पण केवळ सेवांची यादी पुरेशी नाही. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या सगळ्याचा मिळून आपल्या समाजावर काय परिणाम होतोय. चला, हे मोठं चित्र समजून घेऊया. याचा परिणाम खरंच खूप मोठा आणि सकारात्मक आहे. जशी ही लांबलचक पावती दाखवते, तसे अनेक फायदे नागरिकांना मिळत आहेत, ज्यामुळे लाखो लोकांचं आयुष्य सोपं झालं आहे. बघा, लोकांचा वेळ वाचतोय, पैसा वाचतोय, डिजिटल साक्षरता वाढते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी कामं आता जास्त पारदर्शकपणे आणि वेगाने होत आहेत. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? या केंद्रांचं खरं ध्येय काय आहे? आणि भारताच्या डिजिटल भविष्यात त्यांची जागा काय असेल? चला, या महत्त्वाच्या प्रश्नांकडे वळूया. खरं तर हेच CSCचं मुख्य ध्येय आहे. अवघड आणि किचकट वाटणाऱ्या सेवांना सोपं बनवून सामान्य माणसाला सक्षम करणं. खरंच किती महत्त्वाचं काम आहे. आपला भारत देश डिजिटल युगाकडे प्रचंड वेगाने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत भविष्यात या CSC केंद्रांची भूमिका कशी बदलेल आणि पुढच्या पिढीला सक्षम करण्यासाठी ती अजून किती महत्त्वाची ठरेल, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच आहे.